आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुणे रेल्वे स्थानकावर गॅस वापरण्यास बंदी, तर केवळ विद्युत शेगडी वापरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। चालकांना अन्न शिजवण्यासाठी एलपीजी गॅसचा वापर करण्यास रेल्वे प्रशासनाने बंदी घातली आहे। प्रशासनाकडून केवळ इलेक्ट्रिक शेगड्या वापरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। पुणे रेल्वे स्थानकावर 32 स्टॉल आणि 5 उपहारगृह आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे। अजिंक्य, पुणे रेल्वे स्थानकावर गॅस वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, यामागचं कारण? हो, आपण जर पाहिलं तर पुणे रेल्वे स्थानकातून जे आहे ते रोजच्या 260 रेल्वे गाड्या वाहतूक होत असतात आणि या माध्यमातून जे आहे ते 2.5 ते 3 लाख प्रवासी प्रवास करत असतात आणि या प्रवाशांची सुरक्षितता पाहता यापुढे जे आहे ते रेल्वे स्थानकातील उपहारगृह असतील किंवा स्टॉल धारक असतील जे अन्न विक्री करतात त्या सर्वांना जे आहे ते 2 दिवसापूर्वी रेल्वे प्रशासनाने पत्र दिलेलं आहे की यापुढे तुम्हाला एलपीजी गॅसचा जो आहे तो वापर करता येणार नाही। तुम्हाला अन्न शिजवण्यासाठी इलेक्ट्रिक शेगडी, विद्युत शेगडीचा वापर करावा लागणार आहे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असा निर्णय घेण्यात आलेला आहे असं सांगण्यात येते। आणि यापूर्वी देशभरातील अनेक रेल्वे स्थानकांवर असा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये देखील अन्न शिजवलं जातं आणि त्या अन्न शिजवण्यासाठी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर केला जातो। परंतु जे स्टॉल धारक आहेत किंवा उपहारगृह धारक आहेत त्यांच्याकडून असं सांगण्यात येते की देशामध्ये आतापर्यंत कुठलीही घटना गॅसच्या गळतीमुळे झालेली नाही रेल्वे स्थानकावर आणि बहुतांशी रेल्वे गाड्या ह्या उशिराने धावत असतात, त्यामुळे प्रवाशांना जे आहे ते स्थानकावर थांबावं लागतं आणि जर इलेक्ट्रिक शेगडीचा वापर केला तर तो प्रभावीपणे करता येणार नाही आणि त्यामुळे प्रवाशांना गरम अन्न आम्हाला पुरवता येणार नाही। तर रेल्वे प्रशासनाने याचा फेरविचार करावा, परंतु रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्ही लवकरात लवकर या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही तर तुमचा परवाना जो आहे तो रद्द करण्यात येईल। जी, धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।